आणि आता दोन्ही खेळाडूंना रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज, एकाला हाफ सेंचुरीसाठी आणि एकाला आयकॉनची विकेट मिळवल्यासाठी ते रोख रक्कम कॅश प्राइज दिले जात आहेत. चला पुढच्या मॅचची सुरुवात करूयात. लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे जिथे अर्धा ते पाऊण तास टीम मीटिंग राहिली या टीमची डीके स्पोर्ट्स. सध्या तरी आपण पाहत आहोत आमचे दिलीपजी गरज साहेब फॅम टीम आपल्याला पाहायला भेटते डीके स्पोर्ट्स. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत ईशान स्पोर्ट्स. चला आपण मॅचला सुरुवात करूयात. जसा पहिला चेंडू पडेल तसं स्टॉपवॉच देखील ऑन होईल हे लक्षात घ्या. 25 मिनिटं दिले जात आहेत हे लक्षात घ्यायचं. आणि आता सामन्याला केली जाईल सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू वरती लॉफ्टेड हिट, फक्त उंच गेला. विलास पागीचा हा बॉल हवेमध्ये खेळला आणि आता काय झेल पकडलाय. लाजबाब मनीष कडनं हा चांगला झेल एकाच हातामध्ये तो बसलाय, चिपकलाय आणि सध्या तरी पहिला झटका दिला मैदानाच्या आतमध्ये. अजय गवतेची विकेट, फलंदाज अजय आउट. सध्या तरी डोळ्यांचं पारडं फेडणारा झेल आपण पाहिला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफला तो फिल्डर होता मनीष आणि सध्या तरी आपण पाहत आहोत त्यानं तो झेल पकडलाय. मनीषच्या हातामध्ये तो बॉल बरोबर बसलाय, चिपकून राहिलाय जणू काही आणि त्याचमुळे ती महत्वाची विकेट झाली. झटका पहिला दिला गेलाय अजय गवते सध्या तरी तंबूच्या आश्रयाला. आणि आता विलास पागीच्या खात्यामध्ये आलेली महत्वाची ती विकेट. मॅन फ्रॉम धामणी, धामणीचा हा खेळाडू आहे सध्या तरी या टीम कडनं खेळतो डीके स्पोर्ट्स. सध्या तरी आपण पाहत आहोत खूपच चांगली स्टारकास्ट या टीम कडे आहे. योगेश भोईरच्या नेतृत्वामध्ये संघ उतरलाय. तिथे आपण पाहत आहोत ऑल इंडिया आयकॉन सध्या तरी आपल्याला कॅन्डी पाहायला भेटतोय. संदीप भागरे अर्थातच कॅन्डी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी तो ऑल इंडिया म्हणून खेळतोय आणि खूप चांगले स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय डीके स्पोर्ट्स टीमनं. जाऊयात नवीन खेळाडू विशाल. क्रॉस बॅटेटने मारण्याचा प्रयत्न झालाय आणि आता तिथेही आपण पाहत आहोत त्या धावा येत आहेत. धावा येणे गरजेचे आहेत. सध्या तरी पहिली विकेट राहिली आणि त्याच्यामुळे ती शांतता दिसते. विलास पागी सध्या तरी चांगली गोलंदाजी डीके स्पोर्ट्स या टीम कडनं करतोय आणि जसा तो स्टार्ट मिळालाय तसं आमचे दिलीपजी गरज साहेब यांच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य आहे पहिल्या ओव्हर मध्ये. परंतु आता फुल टोल बसू झालाय. चेंडू निघालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनिंगचा पहिला ब्लास्ट आणि आता हा पहिला बिग ब्लो या सिक्सर 6 धावा षटकार. आणि आता या चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. ओके चला अंपायर कॉल आहे का? ओके अंपायर कॉल आणि त्याचमुळे तो आता बॉल चेक केला जाईल.
बॉल डीप होतोय, फेअर बॉल, फुल टॉस, षटकार मिळालाय. नो मोर रिव्ह्यू. बॅटिंग करणारी टीम आपण रिव्ह्यू लॉट्स केला पहिल्याच ओव्हरला, लक्षात घ्या. ओके सॉरी, अंपायर कॉल. ओहो, वेगामध्ये हाताळाय, बाउन्सरच होता. क्रॉस बॅटेड न मारण्याचाच प्रयत्न याही चेंडूवरती तो राहिला होता आणि तोपर्यंत अजून एक डॉट बॉल येतोय. एका बाजूला डीके स्पोर्ट्स जिथे दिलीप घरत फॅम टीम आपल्याला पाहायला भेटते आणि दुसऱ्या बाजूला ईशान स्पोर्ट्स विनोद शेठ हरड यांची टीम आपल्याला पाहायला भेटते. ईशान स्पोर्ट्स एक सामना जिंकून आलेत आणि पहिला सामना डीके स्पोर्ट्स टीम खेळते या स्पर्धेमध्ये. फुल लेंजर्ड मध्ये केलाय, चांगला बॉल होता. फिल्डर आहेत योगेश विषयने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय, तोपर्यंत एक सिंगल. आणि आता ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरला आल्यात फक्त 8 धावा. अर्जुन 7 वरती खेळतोय, विशाल 1 वरती खेळतोय, धाव फलक 8. सँडी बोईर. सेकंड ओव्हर. पहिल्या ओव्हरला 8 धावा आल्या आणि आता सेकंड ओव्हर कडे कॅप्टन चाला नितीन भोईर कडे. महत्वाचं खूप सारा अनुभव आहे या गोलंदाजाला आणि सध्या तरी आपण पाहत आहोत डीके स्पोर्ट्स टीम कडनं खेळतोय. आणि आता पाहूयात महत्वाची ती जबाबदारी पार पाडेल का नितीन भोईर, मॅन फ्रॉम वेळूक. लेफ्टेड हिट आहे, समोर मारलाय, चान्सेस नाहीत, हाती खोलू दिलेले नाहीत आणि हिलूनही दिलेले नाहीत. डगआउट कक्षामधनं तो आलेला आपण इशारा पाहिलाय. चला बाउंड्री चेक करूयात, फक्त 2 मिनिटं घेत आहोत. श्युरिटी साठी आपण तो बॉल चेक करत आहोत. बरोबर तो कॅचअप आणि आता यस इट इज मॅक्सिमम 6 धावा षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलाय, काहीच इंच बाहेर, आणि त्याचमुळे तो षटकार पंचांनी कळवलाय आणि आता तो सिक्सर आलाय. 14 झालात. हो, क्रॉस बॅटेड ना बॉलला वळवलाय, लोबो फुल टॉस, फुल टोल वसूल केला. याही वेळेस चेंडू पुन्हा तो पाठवलाय, मोजून मापून आणि तोलूनच. हाही बॉल सीमा पार षटकार अर्जुन बांगरच्या बॅटमधनं. बॉलला 2 षटकार आले आणि आता धाव फलक पुढे सरसावलाय 20 अंकावरती. आता हा तिसरा मारलाय, हा तर खूपच लांब चाललाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झाला अंतर. तिसऱ्या बॉलवरती तिसरा. तीन बॉलवरती 3 षटकार आले आणि आता सध्या तरी विचार करण्यास भाग पडणारी गोलंदाजी नितीन भोईर वरती. सध्या तरी ऑल इंडिया आयकॉन अर्जुन बांगरनं हल्ला बोल केलाय. मॅन फ्रॉम बोरशेती गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे आणि सध्या तरी शापूरचा वंडर बॉय आहे आणि सध्या तरी आता फलंदाजी खूप चांगलं करत चाललाय. 26 धावा झालात. चौथ्या बॉलवरती चौथा यावेळेस प्रश्न होता आणि आता बॉल एका टप्प्याने निघालाय. सिक्सर नाही परंतु चौकार आलाय. समोर स्ट्रेट हिट ओव्हर द बॉल हेड. 4 धावा. महागडी गोलंदाजी होत चालली आहे.
3 बॉल वरती ते 3 षटकार आणि मग त्यानंतरचा हा चौकार आणि आता धावा झाला टोटल 30. ईशान स्पोर्ट्स गेला मॅच मध्ये आपण ईशान स्पोर्ट्सला पाहिलं, 1 बॉलला 3 ची गरज असताना तो मॅच जिंकवला अर्जुन बांगरनं. हा एक अगदी आपण पाहतो जड मध्ये करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत मनीष. चांगली फिल्डिंग, बॉल फेकी होईल तोपर्यंत संतुलन थोडस बिघडलं होतं परंतु थांबवलंय. एकच सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीने धाव फलक 31 अंकावरती जाऊन पोहोचलाय. अंतिम बॉल पिटूचं दुसरं षटक, जिथे 3 फिल्डर आहेत. लॉंग ऑफ सेट केला गेलाय, त्यानंतर काऊ कॉर्नर सेट केला गेला. एक मिड विकेट आपण पाहत आहोत. हे फील्ड पोझिशन आता स्ट्राईक रेंजला विशाल गावट, मॅन फ्रॉम कळमगाव. क्रॉस बॅटेड मारलाय, याही वेळेस खेचून मारला आणि फेकूनच दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल गावटचा बार, चेंडू सीमा पार आला, हा त्याच्या बॅटमध्ये षटकार. 2 ओव्हर 37 धावा. महत्वाचं ते महागडं षटक 29 आलात. 4 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, हे असे षटक राहिले. पहिल्या ओव्हरला विलास पागीनं काय अफलातून षटक हाताळलं, जिथे 8 धावा होत्या. आणि आता या ओव्हरला त्या गोलंदाजी महागडी झाली आहे. 2 ओव्हरला 37. वेळी लक्षात घ्या, 10 मिनिटं बरोबर झालेत आणि 10 सेकंदही झालेत, हे लक्षात घ्या. 2 ओव्हरला 10 मिनिटं तुम्ही खर्च केलेत. 25 मिनिटाचा अवधी आहे. बरोबर ते 5-5 मिनिटं 2 ओव्हरला खर्च तुम्ही केलेत. शॉट मध्ये करण्याचा प्रयत्न लेक्सिक थोडेस सोडून चाललाय. पंकज पवार, मॅन फ्रॉम डोंगरीपाडा, सध्या तरी गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला चेंडू 1ची धाव खर्च करतोय. टोटल स्कोर कार्ड 38. ते कमबॅक करणं गरजेचं आहे. या वेळेस या ओव्हरला जर कमबॅक झालं नाहीत तर 80चा पल्ला गाठलाही जाईल या मॅच मध्ये असं दिसतंय, कारण आतापर्यंत 38 धावा झाल्यात. चांगला प्लेसमेंट, बरोबर तो गॅप शोधलाय. बॉल निघाला आता पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चान्सेस नाहीत फिल्डरला आणि आता हाही बॉल सीमा पार, 4 चौकार. चारच्या मदतीने 42. वळण घेणारा बॉल स्लाइस केलाय, फटका याही वेळेस चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, बॅकवर्ड पॉइंटला चिरून वेधून बॉल निघालाय. अजून एक चौकार, 4 धावा. (46) ऑन बोर्ड. 46 धावा धाव फलकावरती. जसा आता बॅट्समन रंगामध्ये आलाय तसा आमचा डीजे योगेश गायकवाड देखील रंगामध्ये आलेत. चांगले सॉंग्स ऐकायला मिळत आहेत या सत्रामध्ये आणि सध्या तरी रंगतदार बहरदार खेळ आपल्याला पाहायला भेटते याही मॅच मध्ये. अर्जुन बांगरकडनं आतापर्यंत या स्पर्धेचे 4 अर्धशतक आपण पाहिलेत. कालच्या दिवसामध्ये 2, अतिश गोडविंदे, मुनाफ शेख, त्यानंतर आपण पाहिलं तर अर्जुन बांगरशाही नावावरती हाफ सेंचुरी आणि मग त्यानंतर कुणाल पांढरेच्या नावावरती हाफ सेंचुरी, असे 4 अर्धशतके. हो वेगामध्ये बॉल, आता चांगली लेंथ लाईन आहे. प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत या बॉलवरती. वेग भन्नाट होता आणि त्याचमुळे आला हा डॉट बॉल. बॉडीवरती बॉल आदळतोय. चांगला चेंडू पंकज पवारचा पाहायला भेटतोय अर्जुन बांगरच्या विरोधामध्ये. 38 वरती खेळतोय, म्हणजे याही मॅच मध्ये त्या अपेक्षा आहेत हाफ सेंचुरीच्या, कारण चांगली फलंदाजी करतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देतोय, खराब चेंडूवरतीच प्रहार करतोय. चांगले स्ट्रोक खेळलेत. नो बॉल पंचांचा सिग्नल आणि आता हा नो बॉलचा इशारा केला गेलाय पंचांकडनं. ओव्हरस्टेप झालाय आणि आता तिथे वळण घेणारा बॉल होता थोडासा. 1ची धाव मिळेल आणि आता धावा झाल्यात 47. ती विकेट मिळवणं गरजेचं आहे. जोपर्यंत अर्जुन बांगरला तुम्ही
बाद करू शकत नाही तोपर्यंत त्या धावाही रोखता येणार नाही असं वाटतंय, कारण चांगली फलंदाजी करतोय. समोर मारलाय, फ्री हिटचा बॉल होता, एक्सा कव्हरला आपण पाहत आहोत. फिल्डर धावतोय, चेस करतायत, गॅप मध्ये बॉल आहे आणि आता बॉल निघालाय 3-3 क्षेत्ररक्षकांना भेदून. बॉल सीमा पार, अजून एक आलाय 4 चौकार. 2.4 चा खेळ समाप्त झालाय. एक संघ खेळून आलाय, त्यांना सध्या तरी ते विकेटचा अभ्यास झाला. दुसरा संघ डीके स्पोर्ट्स तो सध्या तरी पहिलाच मॅच खेळतायत, परंतु याच विभागातील खेळाडू आहेत, त्याचमुळे सातत्याने या विकेटवरती भरपूर मॅचेस झाल्यात. क्रॉस बॅटेड न मारलाय, हाही बॉल वळवलाय. पुन्हा एकदा चौकारांची आतिषबाजीची या ओव्हरला अजून एक, यावेळेस आलाय चौकार. शी 40 वरती आता अर्जुन खेळतोय आणि धावा झाल्यात 55. योगदान प्रत्येक मॅच मध्ये, गेल्याही मॅच मध्ये तो मॅच फिनिशिंग टच दिला, गेल्याही मॅच मध्ये तो नॉट आउट राहिलाय आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत 46 वरती खेळतोय. हलकसा प्लेसमेंट, यावेळेस पाहूयात तो बॉल अडवला गेलाय पंकज कडनं आणि बॉल येतोय डॉट बॉल. ओव्हर क्रमांक समाप्त. 3 ओव्हरचा खेळ आणि 3 ओव्हरला तब्बल 55 धावा. चला 15 मिनिटे 41 सेकंद आतापर्यंत घेतले, ते लक्षात घ्या. स्टॉपवॉच ऑन आहे, बरोबर तो वेळ तुम्ही खर्च करतायत. कदाचित अंतिम ओव्हर मध्ये थोडस वेळ तुमच्याकडे कमी राहील असं वाटतंय, त्यामुळे थोडस फास्ट खेळा. आता जवळजवळ ते 16 मिनिटं होत चालले, ते लक्षात घ्या. तिसरी ओव्हर चौथ्या ओव्हरची सुरुवात. संतोष देवरे क्रॉस बॅटेडनं बॉलला वळवलं, गॅप शोधण्याचा प्रयत्न, यावेळेस ओमकार वेखंडे चूक करतोय आणि बॉल बीट करून निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक 4. फिल्डिंग चुकीची राहिली आहे याही वेळेस, तो बॉल मिस करून गेलाय आणि आता धावा थांबता थांबत नाहीत. ईशान स्पोर्ट्स 59. हलक्या हाताने प्लेसमेंट, आता संधी आहे का पाहूयात. फिल्डर धावताय, 2-2 क्षेत्ररक्षक धावलेत. नितीन भोईरचा प्रयत्न थोडासा अपुरा राहिला आणि तोपर्यंत बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक सिंगल तोपर्यंत घेऊन जातील. सिंगलच्या मदतीने धाव फलक 60 आकडा गाठलाय. बॅटिंग करत असताना ईशान स्पोर्ट्स गोलंदाजी मध्ये थोडस गोलंदाजाने नाराज केलंय. पहिली विकेट लवकर आली, अजय गवतेची विकेट अगदी आपण पाहत आहोत त्या पहिल्याच बॉल वरती तिथे घेतली, परंतु त्यानंतरची मोठी पार्टनरशिप अर्जुन आणि विशालच्या माध्यमातून होत चालली आहे. संतोष देवरेला कमबॅक करावा लागेल, कारण 60 धावा झाल्यात, एक ओव्हर येणं बाकी आहे अजून देखील. समोर मारलाय, यावेळेस फक्त उंच गेला. फिल्डर आहेत मनीष पुन्हा एकदा, आणि तोही झेल पकडतोय. लाजवाब फिल्डिंग, आता तिथे मनीषनं हा झेल पकडलाय आणि फायनली मॅचची गोल्डन विकेट. 46 वरती फलंदाज, यावेळेस इंडिव्हिज्युअल खेळू
आलेली ही दुसरी विकेट आणि आता तन्मय भांगरे येतोय मैदानाच्या आतमध्ये. ती विकेट मिळाली संतोष देवरेच्या खात्यामध्ये. हे षटक आता सध्या तरी चांगलं राहिलंय. अर्जुन बांगरला तुम्ही बाद केलंय म्हणजे जवळ तुम्ही 20 ते 25 धावा रोखल्यात. परंतु पाहूयात तन्मय भांगरे समोर आता आहे. चांगला बॉल, चांगला चेंडू, चांगली लेंथ आणि लाईन आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय, बाहेर चाललाय कारण लेफ्टी बॅटर आहे आणि सध्या तरी हा बॉल वळणारा होता. लेग कटर चांगला टप्पावरती पिच केला आणि तिथे आलाय डॉट बॉल. 3.4 चा खेळ झालाय. धावा आता रोखल्या जात आहेत. 4 बॉलला 5च आल्यात. तिथे पहिल्या बॉलला चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहतो थांबवलं आता फलंदाजांना. 60 धावा झाल्यात. आता धावा रोखू शकतात असं दिसतंय. पाहूयात हलकसा प्लेसमेंट, डेलिकेट टच, फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन दाखवलंय. पॉइंटला खाली क्षेत्र आहे आणि आता बॉल निघाला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक 4. हा तन्मयच्या बॅटमधून आलेला 4 आपल्याला पाहायला भेटलाय. 64 आता झाल्यात. अंतिम बॉल क्रॉस बॅटेडनं मारण्याचा प्रयत्न, लेग सिक्स सोडून चाललाय बॉल, त्याचमुळे बॉलला सोडलंय. आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 65. हा वाईट बॉल आणि त्याचमुळे पंचांनी सिग्नल दिलाय. 66 धावा आता झाल्यात. अंतिम बॉल पुन्हा हाताळावा लागतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न जडमध्ये केला होता. हाही बॉल, त्याचमुळे आपण पाहतो तिथे आलेली एक सिंगल. ओव्हर क्रमांक समाप्त. 4 ओव्हरचा खेळ झाला. या ओव्हरला आलेला टोटल 12 धावा आणि धावा झाल्यात 67. 67 धावा. सो मच. 4 ओव्हरला 67 आणि वेळेच्याही बाबतीमध्ये लक्षात घ्या 20 मिनिटं 45 सेकंद आतापर्यंत तुम्ही घेतलेले आहेत. तो डिंग्स ब्रेकच्या अगोदर ते आपण पाहतो जसं ओव्हर संपली तसं स्टॉप वॉच थांबवला होता हे लक्षात घ्या. तरी देखील तुम्ही 20 मिनिटं आणि 45 सेकंद घेतलेत. काहीच मिनिटं आणि काही सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत. 4 मिनिटं 15 सेकंद बाकी आहेत. लबो फुलटॉस पायावरती आणि आता तिथे फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर केला होता आणि हातामध्येच खेळून बसले. झटका मिळालाय. यावेळेस तन्मय भांगरे आउट. चला बॅट्समन थोडस फास्ट जायचं आहे. 67 ला आता तिसरी विकेट. ओमकार बटाटे आपल्याला पाहायला भेटते. मॅन फ्रॉम कसारा.
कसारा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत पहिला चेंडू बरोबर त्याने हाताळलाय, ती विकेट मिळाली आहे. आणि आता नवीन खेळाडू राहुल घावट, मॅन फ्रॉम बागेचा पाडा. सध्या तरी आपण पाहत आहोत बागेच्या पाड्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. गावासाठी नेहमी त्याचं ओपनर म्हणून खेळतो, परंतु या टीम कडनं तो मिडल ऑर्डर मध्ये सध्या तरी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला भेटेल. पाहूयात 5 बॉल बाकी आहे, टार्गेट सेट करायचं आहे. 67 तर झाल्यात. आजही तो आकडा गाठला गेला भरपूर मॅचेस मध्ये. 80 चा पल्ला गाठला जातोय. बॅटिंग लाईनअप ज्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे ते नेहमीच 80 चा आकडा गाठलेत. समोर मारलाय फटका चांगला आहे, फिल्डर आहेत आणि आता मस्तकाला दर्शक. एका टप्प्याने चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, समोर स्ट्रेट हिट, ओव्हर द बॉल रेट, 4 धावा, चौकार. वन ऑन बोर्ड. आता 71 झाल्यात. क्रॉस बॅटेटनं मारलाय, तितकंही टायमिंग नव्हतं, परंतु ग्राउंड स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर येतोय, बॉल उचलून फेकी करेल विलास, तोपर्यंत आपण पाहत आहोत एकच सिंगल काढली जाते. सिंगलच्या मदतीने धाव फलक 72. याही मॅच मध्ये तोच प्रयत्न कानासर आहे की 80 चा आकडा गाठला जाईल का. पाहूयात. कमबॅक करत असताना गोलंदाज याही ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत ओमकारला. एकसा कव्हरला, आता बॉल गॅप मध्ये निघालाय. मनीष प्रयत्न करतोय आणि आता त्याला अपयश मिळालंय. बॉल निघालाय. हो, फिल्डिंग चांगली राहिली आहे. बॉल आतमध्ये त्याने ढकलला आणि मग त्यानंतर त्या बॉलला उचललंय. व्हेरी गुड फिल्डिंग. एफर्ट भरपूर दिलेत या मॅच मध्ये. ते त्याच खेळाडूकडनं जास्तीचे एफर्ट राहिलेत. पहिला तो झेल अजय गवतेचा त्यानेच पकडलाय, अर्जुन बांगारचा झेल त्यानेच पकडलाय आणि धावा देखील त्यानेच रोखल्यात. ॲज अ फिल्डर खूप महत्वाची भूमिका पार पाडतोय मनीष. खोदून काढण्याचा प्रयत्न, जड मध्ये होता बॉल, तितकाही हात खोलू दिलेले नाहीत. सिंगलच मिळू शकते असं दिसलंय आणि आता या ओव्हरला ते चांगलं कमबॅक होतंय. पहिली ओव्हर आपण पाहिली, विलास पागीचं पहिलं षटक 8 धावसंख्येचं. मग त्यानंतर गोलंदाजांना ते रिमांड वरतीच घेतलं आणि त्यानंतर ते धाव फलक आता सध्या तरी 75. परंतु ही पहिली इनिंग पाहत आहोत. दुसऱ्याही इनिंग मध्ये तसेच खेळाडू आहेत, त्याचमुळे या मॅचला ती मजा येईल. क्रॉस बॅटेटनं मारलाय, सेफ झोन मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. अंतिम बॉल आहे त्यामुळे तो प्रयत्न होईल. 2 धावसंख्येचा. बॉल फेकी केली जाईल, विशाल पोहोचलेला नाही आणि आता झटका मिळतोय. चौथी विकेट. धावा झाल्यात या मॅच मध्ये 76 आणि 76 ला 4 विकेट गेल्यात. मग आता करायच्या आहेत या मॅच मध्ये सेकंड इनिंगला डीके स्पोर्ट्स या टीमला 77 चं टार्गेट. मॅचची समरी आपल्या स्क्रीन वरती. अर्जुन बांगर 46, विशाल गावट 15, राहुल गावट 6, तन्मय बांगरे 5. गोलंदाजीमध्ये 8 धावा विलासनं खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. ओमकार बटाटेची गोलंदाजी चांगली राहिली. अंतिम ओव्हर मध्ये 9 धावा खर्च करत 1 विकेट. संतोष देवरेने 12 धावा खर्च केल्या, 1 विकेट. त्यानंतर पंकज पवारनं 18 धावा खर्च केल्या आणि विश्वास भोईरनं नितीन भोईर त्यानं 29 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीने मॅचची समरी पहिल्या इनिंगची. आणि आता वळूयात, देऊयात डीजेला संधी, ऐकूया चांगलं संगीत.
चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी पूर्वर्ध पहिलं समाप्त झालं आणि आता उत्तरार्धाला ही सुरुवात केली जाईल. जिथे महत्वाचं राहिले ते टार्गेट 77 करायचे आहेत. 5 ओव्हर मध्ये 77 धावा म्हणजे एक चांगलं टार्गेट सेट झालंय. आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये तेवढीच मजा येईल कारण याही टीम कडे ती स्टार कास आहे. जाऊयात मॅच कडे. स्ट्रायकर एंडला पंकज पवार, मॅन फ्रॉम डोंगरीपाडा, आणि दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन कॅन्डी. आणि पहिल्या चेंडूवरती ती संधी होती परंतु थोडासा क्षेत्ररक्षक दूरवर राहिलाय, तोपर्यंत एक सिंगल. चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं अर्जुन बांगार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सध्या तरी पाहायला गेलं तर पहिला चेंडू सध्या तरी त्याचा फुल लेनचा होता. लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, तितकंही कनेक्शन चांगले राहिलेलं नाहीत, त्याचमुळे आलेले एक सिंगल. आता कॅन्डीच्या विरोधामध्ये अर्जुन आपल्याला पाहायला भेटतोय. ऑल इंडिया आयकॉन वर्सेस ऑल इंडिया आयकॉन. हलकसं प्लेसमेंट टॅप केलंय. गॅप शोधण्याचा प्रयत्न, धाव काढलीही जात नाहीत, थांबवलं गेलंय. एफर्ट चांगले दिलेत तो बॉल स्टॉप करण्यासाठी राहुल घावडनं. आणि तिथे आपण पाहत आहोत हा महत्वाचा चेंडू राहिलाय. तो दबाव बनवण्याचा प्रयत्न करतायत पहिल्याच ओव्हरला. शहात्तर आणि 77चा हा पाठलाग आहे. लोबो फुलटॉसला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलंय. जाळं आखलंय आणि त्या जाळामध्ये अडकवलंय. अक्षय गवतेनं चांगला झेल पकडला आणि आता संदीप बांगरे अर्थातच कॅन्डीची विकेट. झटका पहिला. संतोष देवरे मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि झटका तर 440 होल्डचा दिलाय. संदीप भागरे अर्थातच तो कॅन्डी सध्या तरी बाद झाला आणि ती विकेट अर्जुन बांगारच्या खात्यामध्ये राहिली आहे. नवीन खेळाडू आलाय, पाहूयात. एक वरती एक झटका दिलाय. सुरुवात मिळालेली नाही. लॉफ्टेड हिट केला. आता उंच उंच चाललाय आणि लांब देखील चाललाय. लॉंग अँड स्ट्रॉंग आल्याच संतोष देवरेनं हात खोलायला सुरुवात केली आहे. पहिला षटकार. अर्जुन बांगार वरती केलेलं हे आक्रमणच राहिलंय. त्याच्या विरोधामध्ये षटकार ठोकलाय संतोष देवरेनं. आता समोर होता इनसाइड आउटला खेळा, फटका फसलाय आणि आता तिथे उत्कर्ष बेरेनं झेल पकडलाय. झटका मिळतोय दुसरा. 7 ला दुसरी विकेट. संतोष देवरे आउट. पहिल्याच ओव्हरला ते 2 मोठे झटके दिलेत. अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. धावा झाल्या 7. प्रयत्न चांगले राहिलेत. अर्जुन तोच प्रयत्न करतोय की पहिल्याच ओव्हरला 2 ते 3 विकेट घ्यायचे आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळालंय. 2 विकेट तर घेतलेत. अंतिम बॉल बाकी आहे. विलास पागी दाबणे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि सध्या तरी चर्चेमध्ये आहे याही सीझन मध्ये. पाहूयात या स्पर्धेमध्ये त्याची चर्चा राहील का. अपेक्षा तर खूप साऱ्या आता वाढल्या दोन्ही खेळाडूंकडनं. पंकज पवार आणि विलास पागी ही महत्वाची जोडी आपल्याला पाहायला भेटते. डीके स्पोर्ट्स. हलक्याचं प्लेसमेंट गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न झाला. गॅप शॉट सिलेक्शन. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर धावतोय. बॉल उचलून फेकी केलं जाईल. 2 तर मिळतील. आणि ओव्हर क्रमांक आता पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरला 9 धावा आणि आता उर्वरित 24 ला करायच्या 68.
आणि आता 24ला 68 करायचे आहेत, त्यामुळे हे टार्गेट थोडस मोठं मोठं होत चाललंय. आणि आता अजय वाघे येतोय सेकंड ओव्हर मध्ये. पाहुयात, समोर आहे पंकज पवार. वेळ ही देखील लक्षात घ्या. बरोबर तुम्ही आता वेळ घेतला आतापर्यंत 5 मिनिटं 45 सेकंद. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, यश मिळाले गोलंदाजाला. पहिला चेंडू, लेंथ लाईन चांगली आहे अजय वाघेची. सध्या तरी दहीगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू खेळतोय या टीम कडे. आणि आपण पाहत आहोत हाही खेळाडू या सीझन मध्ये चर्चेमध्ये आहे. कामगिरी करावी लागेल फलंदाजांना, कारण तिथे आता रिक्वायर 100 खूप सारा वाढलाय. 23ला 68 करायचे आहेत, 77चा पाठलाग करतात. लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे, रडार मध्ये मिळालाय, स्लॉट मध्ये आलाय, जाईल पार्किंग लॉट मध्ये. पंकज पवार सवार, चेंडू सीमा पार, षटकार. षटकाराने आता धाव फलक 15. याच मैदानावरती नेहमीच त्याची खेळी बहरदार राहिली आहे आणि याही मॅच मध्ये ती अपेक्षा आहे टीमला. DK स्पोर्ट्स. पाहुयात, एक तर षटकार मारला आता तर स्विंग चिट केलंय. गॅप मिळेल का? क्षेत्ररक्षक आहेत उत्कर्ष बेरे, चांगली फिल्डिंग करतोय, बॉल अडवतोय, तोपर्यंत एकच सिंगल. षटकार आल्यानंतर तो रिव्हर्स अटेम्प्ट केला होता हा स्ट्रोक, तोपर्यंत मिळाली एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल 16. आणि आता गोळा करायचे आहेत 61. 21ला 61. टार्गेट मोठा आहे, चेस मोठा आहे. पुढचा मॅचचा टॉस करूयात. MJ फायटर्स आणि त्यानंतर गजानन स्पोर्ट्स 4747. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. पुढचा मॅच तोपर्यंत काढली जाईल एक सिंगल. सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट होते. धाव फलक आता 17 आणि आता 20ला करायचे 60. जड मध्ये केलाय, चान्सेस नाहीत. आणि आता तो बॉल नॉन स्ट्राइक एंडला तिथे त्या स्ट्रिक वरती आदळतोय, त्याचमुळे आपण पाहतो तिथे धावा मिळालेल्या नाहीत. अजून एक चांगला बॉल, 8 धावा आतापर्यंत आल्यात. आणि आता ते समीकरण थोडस अवघडच झालंय. 19ला करायच्या 60 धावा. या ओव्हरला तो वेळही वाचवला गेलाय, कारण तिथे पहिल्या ओव्हर साठी 5.5 मिनिटं घेतले होते. आणि हे षटक सध्या तरी फास्ट राहिलंय. चांगली गोलंदाजी अजय वाघेकडनं. इनसाइड आउटला खेळलेत, कव्हरला फिल्डर नाहीत, गॅप शोधलाय आणि आता बॉल निघालाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकजच्या बॅटमधनं अजून एक 4. 2 ओव्हरचा खेळ झालाय, धावा झाल्यात 21. 18ला 56 करायचे आहेत. MJ फायटर्स या टीमने टॉस सध्या तरी जिंकलाय. मनोज जाधव आणि विनोद साळकर फॅम टीम टॉस जिंकून सध्या तरी फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि ती बॅटिंग करायची आहे. गजानन स्पोर्ट्स 4747. तेजस काटोळे आणि मयूर काटोळे फॅम टीम आपल्याला पाहायला भेटेल इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये. चला, 9 मिनिटं 47 सेकंद आणि आता 10 मिनिटाकडे तो वेळ अवधी चाललाय, हे लक्षात घ्या. तन्मय भांगरे येतोय तिसऱ्या ओव्हरला. इनसाइड आउटला खेळाय, फटका लाजबाब आहे. एकसा कव्हरला फिल्डर नाहीत आणि आता बॉल निघालाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. चेंडू सीमा पार. एका टप्प्यानंतर कार्यक्रम चौकार. चारच्या मदतीने धाव फलक 25 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 17ला 52 करायचे आहेत.
आणि हे विसरता कामा नये की मॅच फिनिशिंग टच देणारा खेळाडू येणं बाकी आहे. योगेश भोईर अजून एक चांगला फटका आहे, परंतु आता फिल्डर आहेत या फटक्यासाठी पॉइंट तैनात केला गेलाय. चांगली फिल्डिंग, एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. आता धावा झाला धावफलकावरती 26 आणि 16ला 51 करायचे आहेत. या ओव्हरला त्या धावा येणं गरजेचं आहे, अन्यथा तो दबाव बनेल. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. डीके स्पोर्ट्सची मिस टायमिंग करून बसलेत. आता फक्त उंच गेलाय. फिल्डर आहेत, जज करतायत. अर्जुन बांगर सोडणार नाही झेल आणि तो पकडलाय. संपेल खेळ. पंकज आउट. ट्वेंटी 26ला 3 विकेट गेल्या त्याने. आता सामना थोडासा आपण पाहतो फसत चाललाय. 15ला 51 करायचे आहेत. तन्मय भांगरे सध्या तरी बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. खूप चांगली गोलंदाजी, अटॅकिंग आपल्याला पाहायला भेटली आहे. आणि आता रिक्वायर रन रेट खूप वाढलाय. 15ला 51 थांबून आता चालणार नाहीत. पाहूयात. असं वेट केलं होतं, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर आहेत, अजय वाघे येतोय, बॉल स्टॉप करतोय आणि आता 2चा कॉल आहे आणि तिथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केला जात आहे. 2च्या मदतीने धाव फलक 28 वरती जाऊन पोहोचलाय. 14ला 49 ची गरज. समोर मारलाय, पाहूयात. फिल्डर आहेत आणि तिथे आता बॉल बीट करतोय अर्जुनला. बॉल निघालाय स्ट्रेट हिट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द बॉलर हिट, सेफ फटका. 4 धावा. बॉलला पूर्णपणे सोडून दिलाय. चौकार आल्यानंतर हा वाईट बॉल आला आणि आता धाव फलक पुढे सरसावतोय. टोटल स्कोर कार्ड 33ला 3 विकेट आणि 13ला आता 44 करायचे आहेत. मॅच बनवू शकतोय कारण योगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये नेहमीच मॅच फिनिशिंग टच या मैदानावरती त्यानं दिलाय. आता पाहूयात यावेळेस काय घडेल. सध्या तरी ओव्हर क्रमांक समाप्त. चला, डिंक्स ब्रेक घेतला गेला आणि आता तिथे टायमर स्टॉप झालाय. 13 मिनिटं 28 सेकंद घेतलेत. 3 ओव्हर झालेत. 3 ओव्हरला 33, 3 विकेट आणि आता 12ला 44 करायचे आहेत. आउट. चला, डिंक्स ब्रेक समाप्त होतोय. ला 3 गेल्यात. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि आता 22च्या सरासरीने 2 ओव्हर मध्ये पोहोचावं लागेल तर ते टार्गेट चेस होईल. 12ला 44, 12 बॉल 44. जोडी तर महत्वाचे आहे. योगेश भोईरच्या सोबतीला विलास पागी, दोन्ही हार्ड हिटर खेळाडू आहेत आणि आता सध्या तरी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला भेटेल विश्वास. विश्वास थालकर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय. कळमगाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे विश्वास थालकर. 12ला 44. स्ट्रायकर एंडला आहे विलास पागी.
प्रति ओव्हरला आता 3 ते 4 षटकार मारावे लागतील तर त्या धावाचे होऊ शकतात, कारण रिक्वायर्ड रन रेट खूप वाढलाय. 12ला 44 करायचे आहेत. विश्वास तालकर फुलटॉस होता, बॅकलिपला खाली ठेवलंय, ग्राउंड स्ट्रोक खेळलाय, एक्सा कव्हरला फिल्डर धावतोय. उत्कर्ष बेरेची फिल्डिंग खूप चांगली राहिली आहे या इनिंगला. सगळेच बॉल त्याने अडवलेत. एक सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीने धाव फलक आता 34 आणि आता 11ला 43 करायचे आहेत. समोर आहे योगेश भोईर. ती जबाबदारी घ्यावी लागेल. मॅच फिनिशिंग टचची दाखवेल तर तो चेस करून दाखवतील का धावा, पाहूयात. बॅटची कडा आणि आता तो सॉफ्ट डिसमिसल पाहायला भेटलाय. दबाव वाढला आणि त्या दबावामध्ये ती विकेट मिळाली. फलंदाज योगेश भोईर आउट. या चेंडूवरती मिळते, सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाल्यात 35. 10ला 42 करायचे आहेत. परिस्थिती आता खूप बिकट होत चालली आहे. संघ थोडासा पिछाडीवरती चाललाय, कारण चेस करीत असताना थोडस आपण पाहतो त्या धावा आलेल्या नाहीत. 77 चेस. लॉंग ऑनला आता फिल्डर आहेत. पुन्हा एकदा अर्जुन येतोय, चांगली फिल्डिंग दाखवतोय. बॉल फेकी केली जाईल. एकच सिंगल. सिंगलला आता धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाल्यात आता 36. 9 बॉलला 41 करायचे आहेत. लॉफ्टेड हिट केलाय आणि आता आपण पाहत आहोत हा चेंडूला डिपॉझिट केलाय पार्किंग लॉट मध्ये. हँडसम यूज अँड मल्टी हिट सिक्सर. महत्वाचा तो षटकार आता इथे ठोकलाय आणि आता 42 झाल्यात. 8ला 35 करायचे आहेत. आताही फटका चांगला आहे, परंतु हातामध्ये आणि आता तिथे मस्तकाला दस्तक देतोय बॉल. एका टप्प्याने चाललाय चेंडू सीमा पार. महत्वाचा 4 चौकार. 7ला 31. या बॉल वरती जर षटकार आला तर ही मॅच बनेल, अन्यथा तो दबाव स्कोर कार्डचा राहीलच. पाहूयात, या बॉल वरती षटकाराला मॅच बनेल, कारण मग 6ला 25 ते थोडंसं सोपं वाटेल. परंतु जर या बॉल वरती डॉट बॉल आला तर मग 6 बॉलला 31 म्हटलं तर खूप कठीण दिसेल. पाहूयात काय घडेल. 7 बॉल 31. तितके मोठा फटका मारू दिलेला नाहीत. चांगली फिल्डिंग, एकच सिंगल मिळाले आणि आता अंतिम ओव्हर मध्ये 6ला करायच्या 30.
चला 4 ओव्हरसाठी 19 मिनिटं आणि 13 सेकंद तुम्ही घेतलेत, हे लक्षात घ्या. थोडस फास्ट खेळा, वेळ कारण कमी राहिलाय आणि 6 आता 30 करायचे आहेत. पहिलाच बॉल दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी आहे आणि आता तो पकडला गेला, झाला झेल, संपेल खेळ. विलास पागी आउट. पाचला 30 करायचे आहेत. 5 बॉलला 5 षटकार मारावे लागतील. योगेश विषय यावेळेस आपण पाहतो तितकंही फटक्यामध्ये ताकद दिसत नाहीत. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळेल आणि आता मार्च फसलाय. 4 ला करायचे आहेत 29. पुढच्या मॅच साठी दोन्ही संघ तयारीला लागा. आता MJ फायटर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये गजानन स्पोर्ट्स 4747. हा लॉफ्टेड हिट आहे, बरोबर तो खेचूनच मारलाय आणि बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू झालाय सीमा पार. महत्वाचा तीनला 23 करायचे आहेत. हाई बॉल आता चांगला पाहायला भेटतोय, डॉट बॉल येतोय. 2ला 23 करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा ती बॅटिंग. गजानन स्पोर्ट्स 4747 या टीमच्या फील्डिंग करणार आहेत MJ फायटर्स. 2ला 23 मॅच उपचार एकदा बाकी आहे. क्रॉस बॅटिंग फटका तर चांगला आहे, फिल्डर आहेत आणि हा बॉल निघाला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेट थोडेसे येतात फटके, हे लवकर येणे गरजेचे होते. मॅच मध्ये महत्वाचं होतं कॅन्डीची बॅटिंग. कॅन्डी थोडासा सस्तामध्ये बाद झाला, त्याचमुळे तो स्कोर कार्ड वरती इफेक्ट पडला. त्यानंतर दबावामध्ये योगेश भोईर, त्यानंतर आपण पाहिलं तर पूर्णपणे दबावामध्ये संघ खेळला आणि फायदा घेतला ईशान स्पोर्ट्स टीमनं आणि सामना जिंकलाय. अभिनंदन करूयात ईशान स्पोर्ट्स टीमचा. आजच्या दिवसामध्ये दुसरा विजय. तसेच हार्ड लक टफ लक DK स्पोर्ट्स टीम. आणि लगेचच वळूयात पुढच्या लढतीकडे आणि जसं सामन्याला सुरुवात होईल तसं करूयात कमेंट बॉक्स मध्ये बदल. ऐकूयात धीरज काठोळे सरांना. धन्यवाद. एक गोष्ट लक्षात घ्या प्लेयर, महत्वाची सूचना आहे. स्पर्धा तुम्हा सगळ्यांची आहे आणि त्याचमुळे प्रत्येकाने साथ देणं गरजेचं आहे. त्याचमुळे आपण 2 तर ऑफिशियल पंच ठेवलेत, परंतु 1 पंचांची प्रत्येक मॅच मध्ये ती गरज असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या प्रत्येकाने तिथे साथ द्यायची आहे. जो संघ खेळून होईल त्या टीम कडनं एक पंच म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी एक खेळाडूला तिथे मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका पार पाडायची आहे. महत्वाची सूचना आहे. 2 ऑफिशियल पंच आहेत, परंतु 1 पंच आपण खेळाडू म्हणून महत्वाची ती भूमिका पंचांची पार पाडायची आहे, ही महत्वाची सूचना आहे. आणि आता पुन्हा एकदा जाऊया धीरज सरांकडे. धन्यवाद. ईशान स्पोर्ट्स विशाल घाबट, आपण आपल्या टीमचा एक प्लेयर
पंचांच्या भूमिकेसाठी पाठवायचा आहे विशाल आपल्या टीमचा एक प्लेयर पंचांच्या भूमिकेसाठी पाठवायचा